आयटी पार्क होण्यासाठी मी आणि तुमचे पालकमंत्री एकत्र आहोत. तो आम्ही आयटी पार्क 100% करून दाखवू. त्या पालकमंत्र्यांच्या साक्षीनं सोलापूर वासियांसाठी जिल्हा मराठी विकास केंद्र मराठीचं हे सोलापूरमध्ये केलं जाईल. त्याच्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे आमच्या मराठी विभागाकडून देखील दिले जातील. माननीय गडकरी साहेबांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये ड्रायपोर्ट करण्यासाठी 100 एकरची जागा मागितली होती. ती देखील 100 एकरची जागा देण्याचा निर्णय आज मी बैठकीमध्ये घेतलेला आहे. या बातमीचे प्रायोजक प्लॅटिनम, द बिगेस्ट अपकमिंग मॉल, विष्णुविल कंपाऊंड, सोलापूर. राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना जे पूर्वीचे दिवस आठवतात, ते पूर्वी राजकारणात नसताना समाजकारणामध्ये वावरत असताना जयभाऊ प्रत्येकाला असं वाटायचं की आपला देखील सत्कार झाला पाहिजे. सत्कार झाला पाहिजे म्हणून आपण जीव ओतून काम करायचो. सामाजिक क्षेत्रामध्ये आपल्याला चांगलं म्हटलं पाहिजे या भावनेतनं आपण काम करायचो. पण दुर्दैवानं मला आताच काही सांगत होता की त्यांच्या सत्काराला त्यांचे आई बाबा देखील आलेले आहेत. पण असा सत्काराचा योग काय आम्ही आमच्या आई वडिलांना दिला नाही. तुमचे आई वडील भाग्यवान आहेत. त्या ज्योतिताईंसारखी सर्वसामान्य कुटुंबातली एक आमची महिला भगिनी राज्यसभेवर काम करते आणि श्रीमंतांचे प्रश्न मांडण्यापेक्षा वंचित घटकाचे प्रश्न मांडते. हे आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं आहे. याच्यासारखं दुसरं भाग्य असू शकत नाही. आताच मला पालकमंत्री महोदय विचारत होते की आज दिवसभराच्या दौऱ्यामध्ये महायुतीचं सरकार म्हणून तुम्ही काय काय निर्णय घेतले. आज आम्ही दोघेही व्यासपीठावर आहोत. मगाशी पटवारी साहेबांनी जे सांगितलं की आमच्या दोघांकडनं त्यांची एक अपेक्षा आहे की पहिली गोष्ट तुम्हाला सांगून टाकतो की तुम्हाला अजिबात चिंता करण्याची आवश्यकता नाही. आयटी पार्क होण्यासाठी मी आणि तुमचे पालकमंत्री एकत्र आहोत. तो आम्ही आयटी पार्क 100% करून दाखवू. आणि नुसता आयटी पार्क करणार नाही तर पालकमंत्री महोदयांची तारीख घेऊन पुढच्या महिन्यात ज्योतिताई तुमची तारीख घेऊन पुढच्या महिन्यामध्ये आयटी सेक्टरमध्ये काम करणारे जे उद्योजक आहेत त्यांची फार मोठी कॉन्फरन्स या सोलापूर जिल्ह्यामध्ये करण्याची ग्वाही आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोलापूर वासियांना देतो. शेवटी उद्योजकांना विनंती करणं ही जबाबदारी आमची आहे. उद्योजक किती या ठिकाणी येतील परंतु आपण सुरुवात करूया. आता ज्योतिताईंनी एक उल्लेख केला, सोलापूर जिल्हा म्हणजे मराठी, तेलुगू आणि कन्नडचा त्रिवेणी संगम आहे. आणि तुम्ही अशी मागणी केली या सोलापूर जिल्ह्यामध्ये, सोलापूर शहरामध्ये मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे काहीतरी मराठी भाषेसाठी दिलं पाहिजे. या पालकमंत्र्यांच्या साक्षीनं सोलापूर वासियांसाठी जिल्हा मराठी विकास केंद्र मराठीचं हे सोलापूरमध्ये केलं जाईल. त्याच्यासाठी जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे आमच्या मराठी विभागाकडून देखील दिले जातील. आणि हे भाषा विकास केंद्र केल्यानंतर आपल्याला जे त्याच्यामध्ये आवश्यक आहे की जे कन्नडचे साहित्यिक आहेत, जे तेलुगूचे साहित्यिक आहेत, त्यांना जर मराठी साहित्य लिहायचं असेल किंवा त्यांच्या साहित्याचा मराठीमध्ये अनुवाद करायचा असेल तर त्याच्यासाठी देखील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नावानं जे अनुवाद समिती आहे त्याचं केंद्र देखील सोलापूरला निर्माण केलं जाईल. हा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मी आपल्याला संधी देतो. या सगळ्यांना न्याय देणं ही आमची महाराष्ट्र सरकारची महायुतीची जबाबदारी आहे. त्याच्यामुळे जे जे काही भाषेसाठी लागेल ते करण्याची हमी देखील आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याला देतो. अजून एक गोरेसाहेब महत्वाचा निर्णय घेतला. काही MIDC कडनं स्थानिक स्वराज्य संस्थांना पैसे देणं प्रलंबित होतं. त्याच्यामुळे तुमची महानगरपालिका असेल, महानगरपालिका आमच्या उद्योजकांना 5 MLD पाणी देणार आहे परंतु त्यांचे 28 कोटी रुपये देणं शिल्लक होतं. ते 28 कोटी रुपये देण्याचा देखील निर्णय आम्ही आज घेतलेला आहे. त्याच्यामुळे महानगरपालिका देखील सक्षम होईल. जलसंपदाची 178 एकर जमीन, हेक्टर जमीन ती आम्हाला संपादन करायची होती परंतु जलसंपदाची अडचण होती आणि त्या जलसंपदाचे 23 कोटी रुपये देणं देखील प्रलंबित होतं. ते 23 कोटी रुपये देण्याचा निर्णय देखील आज राज्याचा उद्योग मंत्री म्हणून घेतलाय. जेणेकरून नवीन उद्योजकांना जी MIDC मध्ये जागा शिल्लक नाही हे कारण सांगितलं जातं ते पुढच्या 6 महिन्यानंतर तुम्हाला स्वतःच्या हक्काची 500 एकर जागा देण्याची निर्णय आज महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही घेतलाय. त्याच्यामुळे त्याच्यात देखील नवीन उद्योजक या ठिकाणी निर्माण होतील. त्याच्यामुळे राज्याचा उद्योग मंत्री मी आहे. उद्योग क्षेत्रातले मी निर्णय काय घेतले आता मी जाहीर केलेला आहे. आपले पालकमंत्री हे ग्रामविकास मंत्री आहेत.
त्याच्यामुळं 30-54 आणि 30-54 आणि 25-15 घेतल्याशिवाय त्यांना देखील इकडनं सोडू नका, ही देखील माझी आपल्याला विनंती आहे. कारण अशा वर्तमानपत्राच्या कार्यक्रमाला आल्यानंतर आश्वासन देऊन उपयोग नाही, वचनच दिलं पाहिजे. आश्वासन दिलं तर काय होऊ शकतं त्यांना देखील माहिती आहे, मला देखील माहिती आहे. त्याच्यामुळं पुण्यनगरीच्या कार्यक्रमाला आल्यानंतर पुण्याचंच काम करून आम्ही गेलं पाहिजे, ही भावना आमच्या दोन्ही मंत्र्यांमध्ये आहे. आजच्या सत्कार मूर्तीला देखील मला एक विनंती करायची आहे की पुढच्या वर्षी आपल्या सत्कार मूर्ती म्हणून सत्कार होत असताना पुढच्या वर्षी आपल्यासारखा एखादा सत्कार मूर्ती निर्माण झाला पाहिजे, यासाठी या सत्कार मूर्तीने मेहनत घेतली पाहिजे. पण आपल्याला महाराष्ट्र जर खरोखरच घडवायचा असेल आणि प्रामाणिकपणानं सांगतो, राज्याचा उद्योग मंत्री म्हणून, राजकारण म्हणून नाही, एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना किंवा देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली काम करत असताना आणि राज्याचा उद्योग मंत्री म्हणून काम करत असताना आपल्याला देखील माहिती असलं पाहिजे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली हा भारत जगातल्या पहिल्या 3 क्रमांकामध्ये आहे. उद्योगामध्ये असेल किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये आहे, याचं भान देखील आपण सगळ्यांनी मिळून सत्कार मूर्ती ठेवलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचे सत्कार मूर्ती पुढच्या वर्षी आपण कसे तयार करू, यासाठी आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न केला पाहिजे. कारण शेवटी सत्कार झाल्यानंतर मंगेश चिवटे साहेब सत्कार मूर्तीची जबाबदारी वाढते. आजपर्यंत कदाचित रोज आम्ही 2-3 फोन तुम्हाला करायचा होता, उद्यापासून आम्ही 10 फोन करणार आहोत. ते 10च्या 10 फोन उचलले गेले पाहिजे, ही देखील शपथ तुम्ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतली पाहिजे. हे तुम्ही उचलता, परंतु शेवटी आरोग्य ही सेवा आहे आणि ही सेवा आपल्याला जनसामान्यांपर्यंत पोहोचवायची असेल तर आपला सत्कार हा सार्थकी लावायचा जर असेल तर आपण सगळ्यांनी मिळून एकत्र मिळून काम करण्याची गरज आहे. अनेक तरुण उद्योजकांना देखील तुम्ही पुरस्कार दिलाय. आमचे पृथ्वीराज असतील, मी ज्यांच्याकडे जाऊन आलो ती सगळी मंडळी असेल, खरोखर त्यांच्याकडे बघितल्यानंतर हेवा वाटतो. कमी वयामध्ये त्यांनी त्यांचं जे साम्राज्य उभं केलेलं आहे त्याचा आदर्श पुढच्या उद्योजकांनी घेतला पाहिजे, तरुण उद्योजकांनी घेतला पाहिजे. माननीय गडकरी साहेबांनी सोलापूर जिल्ह्यामध्ये ड्रायपोर्ट करण्यासाठी 100 एकरची जागा मागितली होती, ती देखील 100 एकरची जागा देण्याचा निर्णय आज मी बैठकीमध्ये घेतलेला आहे. गडकरी साहेबांकडनं ते देखील आता पैसे आपण उपलब्ध करून देऊ आणि ड्रायपोर्ट हा प्रकल्प सोलापूर वासियांच्या निमित्तानं गेम चेंजर असा प्रकल्प असेल, अशा पद्धतीची योजना देखील पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आपण या जिल्ह्यामध्ये करू, हा देखील शब्द देतो. मला चिपळूणला पोहोचायचं असल्यामुळं पालकमंत्र्यांसहित सगळ्या सत्कार मूर्तींची क्षमा मागतो, सोलापूरकरवासियांची क्षमा मागतो आणि भविष्यामध्ये असेच अनेक सत्कार मूर्ती पुण्यनगरीनं घडवावे ही सदिच्छा व्यक्त करतो आणि थांबतो. 100% ऑर्गॅनिक उच्च दर्जाचे प्रोडक्ट्स व हायजीन असलेले सोलापुरातील एकमेव सलोन स्टाईल मंत्रा, जिथे क्लायंट्सना सर्व प्रकारच्या हेअर ट्रीटमेंट, कलर, हायलाइट्स, पीपीडी, फ्री कलर, सर्व ॲडव्हान्स स्किन ट्रीटमेंट्स, हेअर एक्सटेन्शन, लॅश एक्सटेन्शन आणि बऱ्याच इतर ॲडव्हान्स सर्व्हिसेस दिल्या जातात. ब्राइडग्रूम मेकअप अँड ऑल पॅकेज. स्टाईल मंत्रा युनिसेक्स सलोन, अग्रवाल पॅलेस, ऑपोजिट पतंजली मॉल, जुळे, सोलापूर. मोबाईल 6399888822.